घे तुझ्यासारखं पण मला प्रेम जपायला आवडतं. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपले SY क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती. तर मी SY क्रिएशन अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे, नक्कीच तुम्हाला आवडणार आहे. त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर आज आपण ट्रेंडिंग कॉन्सेप्टवरती व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडणार आहे. तर व्हिडिओमध्ये जे काय आपण सर्व मटेरियल वापरलेलं आहे ते सर्वांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता. तसंच आज आपण जे काय अलर्ट मोशन ॲप यूज केलेलं आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलला फ्रीमध्ये मिळून जाईल. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन ऑलवरती सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. चला तर मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा अलर्ट मोशन ॲप डाउनलोड करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्याला अलर्ट मोशन ॲपवरती इथं ओपन करून घ्यायचं आहे. आपल्यासमोर असा इंटरफेस येऊन जाईल. इथे येऊन सिम्पली आपल्याला प्रोजेक्टच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तर तुम्ही जे काय बीट मार्क आणि शेक इफेक्ट इम्पोर्ट केलेले आहेत मटेरियलचे तुम्हाला अशा प्रकारे ते बघायला मिळतील. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बीट मार्कवर इथे क्लिक करून बीट मार्क ओपन करून घ्यायचा आहे. आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होऊन जाईल. तिथे आपल्याला लेयर्स बघायला मिळतील. थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला लेयर्स अँड फॉर्म बघायला मिळेल. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, सुरुवातीला आल्यानंतर सुरुवातीला येऊन प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तिथून आपल्याला सिम्पली आपली जी काय मटेरियलची फाईल आहे ती इथं ओपन करून घ्यायचं आहे. इथे येऊन सिम्पली आपल्याला कोणतंही एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे. आपण डेमोसाठी इथं हे इमेजेस घेतलेले आहेत. तुम्ही तुमचं कोणतंही इमेज ॲड करून हा व्हिडिओ तयार करू शकता. इमेज ॲड करून घेतल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इथे इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. नंतर ते अशा प्रकारे पॅरोवरती क्लिक करून पुढच्या बीटला यायचं आहे. म्हणजे 6.07 सेकंदाचा जो काय आपला बीट आहे त्या बीटवरती येऊन सिम्पली आपल्याला ऑप्शनला क्लिक करायचं आहे, म्हणजे इमेजची लेंथ इथपर्यंत वाढून जाईल. अशा प्रकारे इमेजची लेंथ वाढून गेली आहे. आता आपल्याला सिम्पली ब्लेंडिंग आणि ऑपॉर्च्युनिटीचं एक ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं सिम्पली आपल्याला ऑपॉर्च्युनिटी 100% असेल तिथं आपल्याला 10%च्या आत किंवा 15% पण आपल्याला ऑपॉर्च्युनिटी कमी करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण ऑपॉर्च्युनिटी 15% करून घेतलेली आहे. आता आपल्याला नंतर काय करायचं आहे, आपली जी काही ही इमेज आहे त्याच्या समोर लॉंग प्रेस करायचं आहे. अशा प्रकारे ही ग्रुप 1च्या खाली इथे इमेज घेऊन यायचं आहे, म्हणजे आपली ही इमेज बॅकग्राऊंडला येईल आणि आपले जे काही ग्रुप्स आणि जे लेयर्स आहेत ते इथे वरती येऊन जातील. अशा प्रकारे आपल्याला इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, आपला जो काही ग्रुप 1ची लेयर आहे त्या लेअरला क्लिक करायचं आहे आणि सिम्पली आपल्याला एडिट ग्रुप नावाचा एक ऑप्शन इथं बघायला मिळणार आहे. त्याच्यावरती क्लिक करून तो ग्रुप एडिट करून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला इथं खाली एक लेअर बघायला मिळेल. त्या लेअरला क्लिक करून सिम्पली आपल्याला कलर अँड फिलच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. नंतर 4 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करून इथं आपल्याला सिम्पली हे इमेज ॲड करून घ्यायचं आहे. इमेज ॲड करून घ्यायच्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं, अशा प्रकारे ती इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. बरोबर त्या ब्लॅक पेनच्या मागं आपल्याला इथं हे किंवा PNG आणि इमेज अशा प्रकारे असेल तर आपल्याला अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. सिम्पली आता आपल्याला तुम्ही बॅक निघून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपला इथं पहिला ग्रुप आणि इमेज सेट झालेले आहे. आता आपल्याला सिम्पली ॲरोवरती क्लिक करून 6.07 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे. इथं येऊन सिम्पली आपल्याला ते ब्लँक स्पेस बघायला मिळणार आहे. आता इथं येऊन सिम्पली आपल्याला प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर आपण जे काय तुम्हाला मटेरियलच्या फाईलमध्ये एक स्पेशल व्हिडिओ क्लिप दिलेली आहे ती सिम्पली ॲड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ते क्लिप ॲड होऊन जाईल. आता आपल्याला सिम्पली त्या क्लिपला सिलेक्ट करून इथे अशा प्रकारे ते ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. इथं क्लिप बघायला मिळेल. आता आपल्याला काय करायचं आहे, त्या क्लिपच्या समोर इथे काय मोकळा स्पेस आहे तिथे लॉंग प्रेस करून आपल्याला ही क्लिप सगळ्यात खाली, म्हणजे आपले जे काही 2 लेयर्स आहेत त्या लेयरच्या खाली घेऊन यायचं आहे. इथे एक क्लिप ॲडजस्ट होऊन जाईल. आता क्लिपला क्लिक करून सिम्पली आपल्याला बॉर्डर अँड शॅडोवरती क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला स्ट्रोक ऑन करून घ्यायचा आणि स्ट्रोक व्हाईट कलरचा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. थोडासा आपल्याला स्ट्रोक वाढवून घ्यायचा, अशा प्रकारे स्ट्रोक ॲड होऊन जाईल. अशा प्रकारे इथे ही लेअर ॲडजस्ट झालेले आहे. आता आपल्याला सिम्पली 11.27 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे. इथे येऊन सिम्पली आपल्याला प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आता आपल्याला काय करायचं, आपलं पुढचं इमेज ॲड करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला पुढच्या बीटला जाऊन याची लेंथ वाढवून घ्यायचं आहे. असं आपल्याला नंतर आपल्याला इमेज ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. असं आपल्याला इथून पुढच्या प्रत्येक बीटला एक इमेज ॲड करून ते ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला पुढच्या बीटला जाऊन एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे. असं आपल्याला इथून पुढच्या प्रत्येक बीटला एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे. तर आपण इथे इमेजेस ॲड करून घेऊया. तोपर्यंत चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन ऑलवरती सेट करा. जसं व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा. अशा प्रकारे आपण इमेजेस इथे ॲडजस्ट करून घेतलेले आहेत. आपण शेवटचे इमेज इथे ॲड करून ते ॲडजस्ट करून घेऊया. जर लेंथ कमी असेल तर आपल्याला अशा प्रकारे लेंथ वाढवून घ्यायचं आहे. आता आपल्याला काय करायचं, सिम्पली यातून बॅक निघायचं आहे आणि आपला जो काही शेक इफेक्टचा प्रेसेट आहे तो सिम्पली इथं ओपन करून घ्यायचा आहे. तिथे आपल्याला अशा प्रकारे 2 लेअर बघायला मिळणार आहेत. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या लेअरला क्लिक करून इफेक्टच्या ऑप्शनला क्लिक करायचं. नंतर 3 डॉटला क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. इथून हा इफेक्ट कॉपी होऊन जाईल. सिम्पली यातून बॅक यायचं आहे. आपल्याला बीट मार्कला ओपन करून घेतल्यानंतर
आपला जो काय 11.27 सेकंदाचा बीट आहे त्या बीटला येऊन सिम्पली आता जे काय आपण इमेजेस ॲड केलेले आहेत त्या पहिल्या इमेजला आपल्याला सिलेक्ट करून सिम्पली इफेक्टला जायचं आहे आणि 3 डॉटला क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट होऊन जाईल. आता जे काय आपली याच्या पुढची इमेज आहे ते आपल्याला सोडायचं आहे. एक इमेज सोडून आपल्याला त्या पुढच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. म्हणजे आपल्याला एकाड एक हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. असंच आपण पुढं पण एक इमेज सोडून त्याच्या पुढच्या इमेजला हा पेस्ट करणार आहे. असं आपण एकाड एक इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला बॅक निघून शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि आपली जी काही 2 नंबरची लेअर आहे त्या लेअरवरती येऊन सिम्पली आपल्याला पुन्हा एकदा कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे आणि बॅक निघून आपल्याला बीट मार्क ओपन करून घ्यायचा आहे. इथे येऊन पुन्हा आपल्याला 11.27 सेकंदाच्या बीटवरती यायचं तर पहिल्या इमेजला आपण इफेक्ट ॲड केलेला आहे. याच्या पुढे जे काय आपली एक सोडलेली इमेज आहे त्या इमेजला आपण हा इफेक्ट पेस्ट करणार आहे. तर बघा आपण पहिल्या इमेजला तो इफेक्ट पेस्ट केलेला आहे आणि दुसऱ्या इमेजला आपण आत्ता कॉपी केलेला इफेक्ट पेस्ट केलेला आहे. पुन्हा ते एक इमेज आपण सोडायचं आहे. म्हणजे आपण जो इफेक्ट पेस्ट केलेला आहे त्याच्या पुढच्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट एकाडे पेस्ट करून घ्यायचा आहे. असं आपण राहिलेल्या सगळ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घेणार आहे. आता आपला इफेक्ट पेस्ट झालेला आहे. आता आपल्याला पुन्हा 11.27 सेकंदाच्या बीडवरती यायचं आहे. नंतर आपल्याला वरती स्क्रॉल करत सगळ्यात खाली यायचं आहे. इथं आपल्याला 2 लेअर बघायला मिळणार आहेत. सगळ्यात पहिल्यांदा अशी काय आपली सगळ्यात खालची लेअर आहे त्याच्या समोर लॉंग प्रेस करून आपल्याला अशा प्रकारे वरती ढकलायचं आहे आणि सगळ्यात वरती आपल्याला बॅकग्राऊंडच्या PNGची लेअर घेऊन जायचं आहे. पुन्हा खाली यायचं आणि आपली जी काही PNGची लेअर आहे ती आपल्याला सगळ्यात वरती घेऊन यायची. म्हणजे आपले जे काही इमेजेस आहेत त्याच्यावरती हे PNG येऊन जाईल. अशा प्रकारे आपल्याला इंटरफेस बघायला मिळणार आहे. तर आजचा आपला व्हिडिओ इथे क्रिएट झालेला आहे. आता आपल्याला सिम्पली ॲरोवरती क्लिक करायचं आहे आणि एक्सपोर्टच्या बटनावरती क्लिक करायचं आहे. म्हणजे आजचा व्हिडिओ याच्यामध्ये गॅलरी सेव्ह होऊन जाईल. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.